हे आहे मक्का. काकडी, ह्याच्यामध्ये भेंडी पण आहे. आणि हे काय, फरसबी. हे बघा, फरसबी पण आहे. हे मक्याचे कणस, मक्का पण घातला आहे. आणि आम्ही चालले आता शेतामध्ये लसूण काढण्यासाठी. हे सागवानीचे झाड, हे बघा, सागवानीचे झाड किती मोठे आहेत. हे बघा, हे आमच्या घरातली एंजल. एंजल, आम्ही कुठे जाणार तर आमच्या पाठीमागे यायचं तयारीच असते एंजलची. हे लसूण काढायला आलोय. लसूण काढायला सुरुवात केली आहे. दाखव लसूण. हे बघा लसूण. तर हे सगळं शेतामध्ये लसूण आहे. तर आता ते लसूण काढायचं आहे. तर आम्ही लसूण काढण्यासाठी आलो आहे. आता 1 तास असंच लसूण काढून मग घरी जाणार. हे बघा घोळाची भाजी. शेतामध्ये आले. शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या दिसतातच. ही घोळाची भाजी आहे. आणि ही चुक्याची भाजी, याला चुका म्हणतात. ही पालकसारखी दिसते पण थोडीशी आंबट असते. ही चुक्याची भाजी. हे बघा लसूण काढून असं ठेवलंय. आता हे गोळा करून ह्याच्या पेंड्या बांधायच्या. हे बघा चुक्याची भाजी लावलेली आहे आतमध्ये. बघा मावशी लसूण काढते. काढा मावशी. व्हिडिओ करलेले तुमचं सगळीकडे दिसते. किती वाजता येतं मावशी रोज कामाला? किती वाजता? सकाळी 8 वाजता. जाताव किती वाजता? 1 वाजता. मग जेवताव का नाही? 10ला जेवताव. बरंच की. ह्या मावश्या लसूण काढायला आले आहेत आमच्या इकडे. ते बघा लसूण काढतायत. मी आणि माझी बहीण असंच टाइमपास करायला आलोय. लसूण कसं काढतायत बघतोय, थोडंसं काढतोय. हे लसूण काढणारे प्रोफेशनल. हे व्यवस्थित लसूण काढून ठेवले. हे बघा. एक लाईननी लसूण काढून ठेव. ह्या बघा असं लसणाच्या पेंड्या बांधून तयार झाल्या आहेत. हे बघा त्या मावशी पेंडी बांधून ठेवल्या आहेत. ह्या बघा मावशी लसूण काढले आहेत. आता ह्या पेंडी बांधतायत. लसणाची पेंडी बांधून घरामध्ये असंच अडकावून ठेवायचं. वेअरहाऊसमध्ये जसं स्टोर असतं तिथे. हे बघा बांधून झाली पेंडी. हां मस्त बांधले मावशीने पेंडी. मक्याचे कणीस काढते. खाण्यासाठी मक्का जमा करते. हे बघ इथं बी एक आहे, घे मोठं.
हे मक्याचे कणस. चला आता घरी जाऊन भाजून खायला येते. हे बघा मक्याचं कणसाचं शेत. किती सारे मक्के लागलेत. हे बघा आंब्याचे झाड. किती आंबे लागले त्याला. खूप सारे आंबे आहेत. इतक्या कैऱ्या आहेत ना. हे बघा कैऱ्याच कैऱ्या. खूप साऱ्या कैऱ्या आहेत. मस्त आहेत. हवा एकदम मस्त छान सुटली आहे. खूप बरं वाटतंय गरमीमधून झाडाखाली येऊन थांबलोय. हे आंब्याचं झाड. हे आळूवड म्हणजे चमकुऱ्याचे पानं. हे बघा आमच्या इथं शेतामध्ये लावले. हे पाणी आहे. आमच्या विहिरीचं पाणी येतं. हे बघा पाणी चालू आहे आणि त्याचा वाल दुसरीकडे सोडलेला आहे. थोडंफार इथे पाणी जमा होतं. इथे जनावरांसाठी पिण्यासाठी पाणी जमा होतं आहे. बघा पाणी. विहिरीचं पाणी बघून एकदम तहान लागली. याच्यामध्ये दुपारी ना म्हशी येऊन आरामात बसतात ह्या पाण्यामध्ये. हे बघा एकदम सावली मस्त थंडगार गारवा. हे बघा कैऱ्या. खूप साऱ्या कैऱ्या आहेत. दिसणारच की तू. घे बोल. दिसत तू नानूच का.